नोकरी करता करता मी संपर्क वाढवला आणि मी 3 ते 4 वर्षानंतर मी माझ्या व्यवसायामध्ये उतरलो. मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं बांधकाम क्षेत्राशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पुण्यात सुद्धा आता तुम्हाला 100 मधल्या इमारती काही दिवसामध्ये दिसायला लागतील. त्यामुळं फक्त विषय एवढाच आहे की जसं जसं तुम्ही हायराईज जाल तसं तुमचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार आहे. तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो सुरुवात आम्ही 108 एकरनी सुरुवात केली होती. आम्ही 10 लोकांनी मिळून ती जागा एकत्र घेतलेली होती. नंतर काही कारणास्तव काही लोक रिटायर झाले आणि आता तो प्रोजेक्ट मी राबवतोय. तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती आला. गणपती बाप्पा मोरया. 130 वर्षाहून अधिक या पुणे शहराला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे आणि या पुणे शहरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी 125वे म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुळशीबाग मंडळ आणि तुळशीबाग परिसरात असणारी बाजारपेठ याचं एक अतूट नातं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे. पुणे शहरामध्ये अनेक व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी भरारी घेतली आहे. आपला हा जो आलेख आहे तो पुण्यात मर्यादित न ठेवता 7 समुद्र पार नेलेला आहे. अशाच काही व्यापारी मंडळी आणि उद्योगपतींची यशोगाथा आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती उलगडणार आहोत. खरं तर यांचा प्रवास थक्क करणारा असतो. त्यांची सक्सेस स्टोरी या तुळशीबाग महागणपती युट्यूबच्या माध्यमातून आपणासमोर आम्ही घेऊन येत आहोत. या आत्ताच्या या एपिसोड मध्ये आपल्याला उद्योगपती बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव आहे आणि आपण सगळे ऐकतोय द नेचर पुणे शहराच्या जवळच एक द नेचर मुकईवाडी येथे एक सिटी उभं करतायत आणि त्या सिटी उभं करण्याचे अध्यक्ष महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशनचे माननीय सुशील कुमार देशमुख साहेब आज आपल्याला इथं लाभलेले आहेत. खरं तर आपण ह्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती आपले सहर्ष स्वागत. धन्यवाद. तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि आज मी जे काही माझं मनोगत व्यक्त करणार आहे आणि तुमच्या काही प्रश्नांना उत्तर देणार आहे तर मला आनंद होत आहे की सोलापूरहून येऊन पुण्यामध्ये मला आपलं समजलं आणि आपण ही मला संधी दिली. खरंच सर, तुम्ही आता म्हटलात की सोलापूरवरून पुण्यातून मी एवढं नाव म्हणजे एस्टॅब्लिश केलं, ही सोपी गोष्ट नाहीये. तर आपण थेट त्या प्रश्नाकडे जाऊयात. म्हणजे आपण सिव्हिल इंजिनियर होऊन जेव्हा पुण्यामध्ये आलात तर तुम्ही डायरेक्ट बांधकाम व्यवसायामध्ये गेलात का पहिली तुम्ही नोकरी केली? नाही, मी 92-93 साली सोलापूरहून पुण्यात आलो. आल्यानंतर पुण्यामध्ये माझे कोणीच इथे संपर्क नव्हता. त्यामुळे मला नोकरीशिवाय पर्याय नव्हता. कारण नोकरी करता करता मी संपर्क वाढवला आणि मी 3 ते 4 वर्षानंतर मी माझ्या व्यवसायामध्ये उतरलो. मी कॉन्ट्रॅक्टरशिपचा व्यवसाय सुरुवातीला चालू केला आणि मग जसं जसं ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या, संधी येत गेल्या त्याप्रमाणे व्यवसाय मी डेव्हलप करत गेलो. खरं तर हे आव्हान खूप अवघड होतं कारण का पुणे शहराचा जो विस्तार आहे हे साधारणतः 2000 सालानंतर तो वाढत गेला आणि 90च्या दशकामध्ये पुणे शहर एक टुमदार शहर म्हणजे इथं डेव्हलपमेंटच्या जास्त ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या, वाडा सिस्टीम होती. तर अशामध्ये तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी कशी ओळखली या क्षेत्रातली की अरे आपण जर बांधकाम क्षेत्रामध्ये गेलो तर ह्याच्यामध्ये भविष्य खूप चांगलं आहे? बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं बांधकाम क्षेत्राशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की कायम अडचण ही संधी समजावी. प्रॉब्लेम जिथं आहे तिथं आपल्याला संधी मिळायला चालू होत्या. बरोबर. आणि त्या काळामध्ये डिवोशनली काम करणं हे शक्य का होतं? कारण का आम्हाला काही उद्दिष्ट गाठायचं होतं, आम्हाला काही ध्येय गाठायची होती. त्यामुळं प्रत्येक ह्याच्यामध्ये डिवोशनली आणि फोकस करून आपण काम केलं आणि मी माझा अपेक्स गाठत चाललो. हा जो प्रवास करतायत त्याच्यामध्ये अत्यंत स्थित्यंतरे झाली. जसं मी मगाशी म्हटलं 2000 नंतर पुणे शहरामध्ये चेंजेस होत गेले, त्यानंतर बरेचसे कायदे पण चेंज होत गेले. तर तुम्ही एक्झॅक्टली सुरुवात कशी केली? ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असताना जेव्हा रिसेशन आलं त्यावेळी आमची अडचण झाली. तेव्हाही डेव्हलपर्स लोकांनी आमचं पेमेंट थटवलं. त्यामुळं आम्हाला एक वेळ अशी होती की व्यवसाय बंद करून आपण परत सोलापूर जावं. हो.
परंतु त्या ह्याच्यामध्ये माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली. ती म्हणली की जर आपण फेस नाही केला तर मग आपण आपलं उद्दिष्ट गाठू शकणार नाही. त्यामुळं प्रॉब्लेम आपण फेस करू, प्रॉब्लेम न म्हणता संधी बघू. आणि मग त्यातनं अशी संधी आली की जस्ट 2000 साली पुणे महानगरपालिकेने TDR ही नवीन प्रक्रिया सुरू केली होती. आणि मग त्या TDR या प्रक्रियेमध्ये मी जास्त उत्साहाने सामील झालो आणि मग तिथून माझा कायापालट झाला. सर आता तुम्ही म्हणलं की TDR हे चालू केलं होतं, तर एकदा जरा TDR बद्दल जरा काही सांगू शकाल का डिटेल मध्ये? बेसिकली TDR म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. तो इन द फॉर्म ऑफ DRC म्हणजे डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट मध्ये येतो. जी जागा रिझर्वेशन मध्ये आलेली आहे कॉर्पोरेशनच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये, ती जागा कॉर्पोरेशनला आपण हँडओव्हर करायची. कारण प्रक्रिया ही अशी चालू झाली होती की कॉर्पोरेशनकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळं डेव्हलपमेंट प्लॅन मधले जे काही रिझर्वेशन्स होते ते डेव्हलप करता येत नव्हते. म्हणून ही TDR संकल्पना आणली गेली. बरोबर. आणि ती जागा कॉर्पोरेशनला हँडओव्हर केली की कॉर्पोरेशन त्या बदल्यात आपल्याला FSI देत होता आणि तो FSI आपण बाजारामध्ये विकायचा आणि आपले पैसे त्या जागेचे वसूल करायचे. अशी ती TDR ची सोपी आणि चांगली प्रक्रिया आहे. बरोबर. ह्या प्रोसेस मध्ये आपण थर्ड पार्टीला पण TDR विकू शकत होतो. थर्ड पार्टीला विकू. कारण DRC जी तयार होती ती DRC लोकांना त्यावेळी TDR सुद्धा लोड करण्याची परमिशन आलं. कारण जेव्हा FSI तयार होतोय तर मग त्यासाठी लोड करावं. त्या काळात 1.8 म्हणजे 0.8 लोड करायचं परमिशन होती. एक FSI जिथे होता त्यावर 0.8 ऍडिशनल FSI तुम्हाला मिळत होता आणि तो ह्या TDRच्या माध्यमातून तुम्ही लोड करू शकत होता. हो. मग आता ती TDR अजूनही चालू आहे का? आता तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे आणि ही कायम चालू राहणारच आहे. नाहीतर आपलं डेव्हलपमेंट जे रिझर्वेशन्स ते डेव्हलप होणार नाही. त्यामुळे चालू ठेवणं गरजेचं आहे. आता सर TDRचं तुम्ही सांगितलं, आता पुण्यामध्ये असे खूप अरुंद रस्ते आहेत, तर त्याच्यामध्ये आपण मध्ये वाचलं होतं की 9 मीटर 12 मीटर. तर ऍक्च्युली सर्वसामान्य माणसाला हे माहिती नसतं. पण आम्ही आता तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करतायत, तर हे जे काय आता जे प्लॅनिंग येते तर त्याच्या संदर्भात जरा सांगा. बेसिकली हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण ह्याच्यावर मी उत्तर देणं सोयीस्कर होणार नाही. तर मी थोडक्यात सांगतो की जुने जे सगळे सँक्शन झालेले आहेत किंवा जुने जे लेआउट सगळे झालेले आहेत ते सगळे 6 मीटर रस्त्यावर झालेले आहेत. आणि आता जर तुम्ही बघितलं तर 6 मीटर रस्त्यावर जर का एवढी मोठी डेन्सिटी वाढली तर तुम्हाला ट्रॅफिक कंजेक्शन होईल, पार्किंगचा प्रॉब्लेम होईल. तिथले जे ड्रेनेज लाईन्स आहेत, तिथले वॉटर लाईन्स आहेत, ह्या पुरेशा पडणार नाहीत. म्हणून शासनाने 6 मीटर रस्त्याला परमिशन दिलेलं नाहीये. ती मिनिमम 9 मीटर रस्ता असावा. बरोबर. असं त्यांनी धोरण आखलेलं आहे. मग हे धोरण त्याच्या जसं लोकसंख्येच्या मानाने का रस्त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाची या संदर्भातलं पॉलिसी काय असते? नाही, ऍक्च्युली महाराष्ट्र शासनाने आता युनिफाईड डिस्ट्रिब्युल्स जे आणलेले आहेत ते पूर्ण महाराष्ट्रासाठी एक आहेत. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की प्रत्येक रोड विड्थवर तुम्हाला काय FSI मिळणार आहे आणि त्याप्रमाणे FSI ते प्रत्येक महानगरपालिका देते. तर त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून ते युनिफाईड डिस्ट्रिब्युल्स प्रणाली आणलेली आहे. सर कुठला पण कायदा जेव्हा येतो ना महाराष्ट्राचा, तर मुंबईला सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये तो लागू होतो. म्हणजे आता सुद्धा आहेत ना मुंबईमध्ये, आता आपण बघतो म्हणजे लहान युनिफाईड डिस्ट्रिब्युशन ती मोठमोठ्या उंच इमारती ह्या मुंबईतच असतात. मग तसं पुण्यात का नाही घडू शकत? नाही, आता हाईट रिस्ट्रिक्शन्स काढून टाकलेलं आहे. पुण्यात सुद्धा आता तुम्हाला 100 मधल्या इमारती काही दिवसामध्ये दिसायला लागतील. त्यामुळं फक्त विषय एवढाच आहे की जसं जसं तुम्ही हायराईज जाल तसं तुमचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार आहे. तर लोकांची परचेस कॅपॅसिटी सुद्धा पाहिजे तुम्हाला. बरोबर. कारण जर तुम्ही 15 मजल्यापर्यंत जर तुम्ही काम करत असाल तर एक स्टँडर्ड कन्स्ट्रक्शन कॉस्ट होतोय. 15 मजल्यानंतर तुम्ही जर जाल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट व्हेरी होणार आहे. आणि मग बाकीचे नियम सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेबल होणार आहेत. तर इथे सुद्धा आता हाईट हा रिस्ट्रिक्शन ठेवलेला नाही. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला पोटेन्शियल मिळताना इथं परचेस बाय होऊ शकतो तर तुम्ही त्या हाईटला जाऊ शकता. त्यातला मुद्दा महत्वाचा आहे की कस्टमरची सुद्धा तेवढी बाईंग कॅपॅसिटी पाहिजे. कारण जशी हाईट वाढली तर त्या फ्लॅटचे रेट वाढू शकतात. त्यामुळे जरा पुण्यामध्ये तो म्हणजे आता 40 मजल्यापर्यंत बिल्डिंग झालेलंच आहेत. म्हणजे 120 मीटर पर्यंत तुम्ही पोहोचलेलंच आहेत. त्यामुळे अजून 60-70 मजली बिल्डिंग व्हायला काही अडचण येणार नाही. फक्त परचेस कॅपॅसिटी पाहिजे. बाईंग कॅपॅसिटी जर नसेल तर मग बांधून उपयोग नाही. बरोबर. सर आता हे बांधकाम क्षेत्र ज्यावेळेस सुरू झालं त्याच्यानंतर बरेचसे बिल्डर लोकांचे काही प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात कस्टमरच्या. तर यासाठी एक रेरा म्हणून आता कायदा नवीनच आलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी तुमची माहिती द्यावी लागते. तर ह्या रेरा कायद्याविषयी जरा आम्हाला उत्सुकता आहे. बेसिकली प्रत्येक बिल्डर हा कायद्यानेच काम करत असतो. रेरा हे का आलंय
तर एक त्याला फक्त बाइंडिंग साठी आलेलं आहे. रेरा असं म्हणत नाही की तुम्ही हे करू नका ते करू नका. बरोबर. रेरा काय म्हणते, तुम्ही जे कमिटमेंट देताय लोकांना ते करा. ते करा. तुम्ही जर 5 वर्षात पूर्ण करून देण्याची कमिटमेंट केली तर 5 वर्षात पूर्ण करा. बरोबर. तुम्ही जर हे टाईल बसवणार तर ती टाईल बसवा. म्हणजे तुम्ही सांगताय का नाही करताय असं करू नका. रेरा कुठलंही तुम्हाला बंधन टाकत नाही. रेरा म्हणतं जे तुम्ही कमिट करताय ते तुम्ही करा. ते तुम्ही करा. बरोबर. म्हणजे ग्राहकांना जे असतं की बाबा कमिटमेंट पहिले 3 वर्षात केली जाते, पोझिशन 5 5 वर्षात. वर्षात, तर आता तसं होत नाही. आणि मग ग्राहकांची विश्वासार्हता ती वाढत चालली काय यामुळे? आणि सर्वात मी तुम्हाला सांगतो ना, ज्यांना चांगलं आणि कमिटेड काम करायचं आहे ना, त्यांना कुठलाही कायदा येऊ दे, कुठलाही येऊ दे, त्यांना काही फरक पडत नाही. कारण का ते त्या स्वतःच्या प्रिन्सिपलशी ते एकनिष्ठ असतात. आणि ज्यांना कमिटेड अनधिकृत काम करायचं असतं. कायद्याचे पळवाटे भरपूर आहेत. पण सर आता ह्या एवढ्यामध्ये जरा बिल्डरांची विश्वासार्हता वाढती असं नाही वाटत रेरामुळे? नाही, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ग्लोबलायझेशन खूप जास्त चांगलं झालेलं असल्यामुळं आज जर तुम्हाला बाजारामध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला क्वालिटी प्रोडक्टच द्यायला पाहिजे आणि तुम्ही कमिटमेंट प्रमाणे काम करायला पाहिजे, तर तुम्ही बाजारामध्ये टिकणार आहे. नाही तर तुम्ही टिकणार नाही. ही सर्वांना लक्षात आलेली गोष्ट आहे. त्यामुळे आणि सर्वांची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे कुठलाही व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक हा चांगलंच काम करणार आणि कमिटेडच काम करायला प्रयत्न करणार. परंतु कसं असतं की बाबा काम चालू असताना आणि काम जेव्हा संपतं तेव्हा जो मधला पिरियड असतो ना, तो मधल्या पिरियडमध्ये त्याचे जे काही अप्स अँड डाऊन्स होतात त्यामुळे खरं वेळ लागतो. कुठल्याही बांधकाम व्यवसायाची ही मानसिकता नसते की लोकांना अडचणीत आणावं. बरोबर. परंतु ती वस्तुस्थिती किंवा त्यावेळेची ती परिस्थिती त्याला ती अडचण निर्माण करते आणि काही निर्णय सुद्धा प्लस मायनस होतात घेतलेले, त्यामुळे ती अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही आता जसं म्हटलात की बांधकाम व्यावसायिकांना काही अडचणी येतात, म्हणजे त्यात तांत्रिक अडचणी पण असतील. म्हणजे समजा आता महानगरपालिकेमध्ये किंवा कुठल्याही म्युन्सिपल प्रशासनामध्ये प्लॅन सँक्शन असेल यावर, तर साधारणतः सर ह्या गोष्टी प्रोसेसला साधारणतः किती वेळ लागतो? नाही, आता तांत्रिक अडचण जी आहे ना ही आपल्या हातात नाही आहे. कारण रूल्स रेग्युलेशन कसे येत आहेत, त्याचं अमेंडमेंट कसं होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतंय, त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळं हे किती वेळ लागतो हे असं डिसाईड होणार नाही. किंवा आता आपण ऍव्हरेज मी म्हटलं की बाबा आता शासनाने डिसाईड केलेलं की प्रत्येक गोष्ट किती दिवसात तुम्हाला पूर्ण करायची. बरं, मग त्यांनी पण त्याच्यावर सांगितलं, तरी सांगितलं किंवा हे तुमच्याकडे 8 दिवस ठेवलं पाहिजे, हे 10 दिवस ठेवलं पाहिजे, 10 दिवसात तुम्ही याच्यावर निर्णय देऊन फाईल तुमची पुढे जायला पाहिजे. परंतु असं होत नाही, कारण का त्यातल्या काही बारीक बारीक गोष्टी असतात. बरोबर. तर पूर्ण करायला वेळ लागतो. सर आता तुम्ही पुणे शहरात काम करताय, जेव्हा तुम्ही 92ला पुण्यामध्ये आला तेव्हा इथे वाडा संस्कृती खूप होती, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि मग तिथे एखाद्या बिल्डरला तो वाडा आपण देतो आणि मग त्याची डेव्हलपमेंट चालू होती. तर तुम्ही असं करत असताना तुम्हाला ओपन प्लॉट मध्ये बिल्डिंग बांधायला जास्त सुकर होतं का अशा टेनंट लोकांना मग प्रत्येकाचं पर्सनली अग्रीमेंट करून ती बिल्डिंग बांधायला तुम्हाला सुकर झालं? ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. ज्यांचं हातखंडा वाडाच डेव्हलप करण्यामध्ये ते तिथंच जाणार, कारण का त्यांना त्यातलं स्किल लक्षात आलेलं आहे. आणि ज्यांना ओपन प्लॉट मध्ये काम करायचं ते ओपन प्लॉट मध्येच. ओपन प्लॉट मधले शक्यतो वाड्यामध्ये येत नाहीत, पण वाड्यामधले ओपन प्लॉट मध्ये जाऊ शकतात. कारण वाड्यामध्ये पण आता काय झालेलं आहे, आज रिडेव्हलपमेंट लाईक ॲज अ वाडाच आहे. येस येस येस, त्यामुळे येणार आहे. त्यामुळं आता सगळेजण सगळीकडे काम करू शकतात, ती अडचण आता कुठे राहिलेली नाहीये. परंतु वाड्यामध्ये काम करताना कसं होतं, साईड मार्जिन नसायची, त्यामुळं एक वाडा त्या शेजारचा वाडा येणार नाही, तर शेजारच्या वाड्याला कुठं धक्का लागू नये याची काळजी खूप घेतली जायची. आणि प्रत्येक ही गावठाणात असल्यामुळं इथं पाण्याचं प्रत्येक वाड्याला खाली पाणी लागलेलं आहे. त्यामुळं तो पाण्याचा खूप मोठं स्किल होतं की ते डेव्हलप करून पुढं वर येणार मधून, आणि पाणी खूप इथं लागतं. नाही सर, हे पाण्याचं सगळं जिवंत झरावे या पेठीमध्ये आहेच. पेशवेकालीन पासून आलेले, कात्रज पासून शनिवारपर्यंत लाईन गेलेली. परंतु सर आता हे जे पाणी आहे मुबलक, म्हणजे तुम्हाला आता आपण बघतो बाहेर गेलो तर आपल्याला बोर करावं लागतं. मग हे पाणी चांगलं का व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अडचणीचं ठरतं? नाही, वॉटर टेबल जी आहे ना ही शहराची ही चांगलीच पाहिजे. बरोबर. तर तिथं तुम्हाला बाकीचं जे काही शेती आहे शहरालगतची ती तुम्हाला चांगली डेव्हलप होईल. नाहीतर ती डेव्हलप होणार नाही, कारण वॉटर टेबल जर कमी झाली तर तुम्हाला शेतीला पाणी मिळणार नाही. त्यामुळे वॉटर टेबल ही चांगलीच पाहिजे.
नाही, तुमच्या बांधकाम व्यवसायाला जेव्हा तुम्ही बिल्डिंग बांधता तर त्यावेळेस तुम्हाला ती अडचण जाणवती कारण खूप पाणी लागलं. कसं होतं, जिथं जास्त पाणी लागतं तिथं बेसमेंट वगैरे आपण करू शकत नाही. आणि बेसमेंट करायचं असेल तर आता टेक्नॉलॉजी चांगली आलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काही करू शकतो. आता आपण समुद्रामध्ये बांधत नाही का? हो. त्यामुळे असं नाही की पाणी आहे म्हणजे खूप मोठी अडचण आहे. अडचणीवर मात करून आपण पुढे जातो. सर, तुम्ही मगाशी बोललात की सध्या रिडेव्हलपमेंटचा हे खूप प्रकारे आले, तर रिडेव्हलपमेंट करताना शासनाने काही वेगळ्या स्कीम्स केल्या आहेत का, की ते असं प्रमोट करतायत का की अरे जुन्या बिल्डिंग आहेत, आणि साधारणतः किती वर्षानंतरची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला ऍप्लिकेबल होती? शासनाने आता सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणून त्याला पाठिंबा देतात. त्यानंतर 30 वर्ष जुनी बिल्डिंग जर असेल तर त्याला ऍडिशनल एफएसआय पण शासनाने अनेक डिस्ट्रिक्ट मध्ये दिलेला आहे. त्यामुळे आणि रिडेव्हलपमेंट ही काळाची गरज राहिलेली आहे. कारण काय, जेव्हा तुम्ही फ्लॅट घेतला तेव्हा तुमचं कुटुंब छोटं होतं, आता कुटुंब मोठं झालेलं आहे. बरोबर. तुम्हाला रूम्स पुरत नाहीये. मग एक तर तुम्ही ते सेल करा आणि तुम्ही बाहेर जा, मोठा फ्लॅट घ्या. आणि लोकांची पूर्ण दिनचर्या जी असते ही जिथे तुम्ही फ्लॅट घेतला त्या एरियातच असते. त्यामुळे तो एरिया सोडून लोकांना बाहेर जायला नको वाटतं. रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे लोक रिडेव्हलपमेंटला जास्त प्रेफरन्स देतात की त्याच एरियात जर मला फ्लॅट मिळाला तर माझं सगळं बसलेलं बसताना हे सुरळीत चालेल. मग आता ह्याच्यामध्ये एक दुसरा पण आता ह्याच्यात येतो की SRA म्हणून आपण बघितलं की ज्या काही स्लम्स एरिया आहेत तर त्यांची पण डेव्हलपमेंट होतीये. तर ह्या दृष्टिकोनानं तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, हे आर्थिक विषमतेचा पार्ट आहे SRAचा. म्हणजे जिथं तुम्ही चांगले घरं बांधता तिथं तुम्हाला त्या लोकांचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे की जे लोक तुमच्याकडे कामाला येतात, बरोबर, ते जर लोक तुम्ही 10-15 किलोमीटरवरनं जर येत असतील तर ते त्यांना परवडणार का? तर जिथे जिथे चांगल्या हाऊसिंग सोसायट्या होतात किंवा चांगले चांगले युनिट बांधले जातात तर त्याच्या लगत ही SRA डेव्हलप होणंच गरजेचं आहे. कारण का, तर आपण माणूस म्हणून मानवतेने विचार करायला पाहिजे की जसं आपलं जीवन आपण म्हणतो की आपलं चांगलं व्हायला पाहिजे, तसं त्यांचं सुद्धा जीवन चांगलं व्हायला पाहिजे. त्यांची पुढची पिढी सुद्धा हेच काम न करतात तरी सुद्धा प्रगती करायला पाहिजे. त्यांची आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे. त्यांची आर्थिक उन्नती कधी होणार आहे, जर त्यांना चांगलं तुम्ही दिलं, शिक्षण चांगलं दिलं, राहणीमान चांगलं दिलं तर त्यांचे विचार बदलतील आणि ते स्वतः आर्थिक जीवनशैली आर्थिक बदल होईल त्यांच्यामध्ये. आणि आर्थिक बदल हा खूप महत्वाचा आहे. तर जर आता मग गव्हर्नमेंट या गोष्टीला जरा प्रमोट करताय ना की SRA करा, म्हणजे आता एक आपण टॅगलाईन बघतो की झोपडपट्टी मुक्त शहर असं एक थोडंसं. झोपडपट्टी मुक्त शहर ही पहिल्यापासून शासनाची धारणा आहे, परंतु ती होताना दिसत नाही. कारण का, त्याला आपलेच सगळे गणित कारणीभूत आहेत. कारण आज तुम्ही झोपडपट्टीच्या जागी SRA डेव्हलप केली तर जे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात तेच त्या तिथे राहायला गेलेत का, ह्याची कारणी मीमांसा किंवा ह्याची पाहणी केली जात नाहीये. कारण आज असं झालेलं आहे, जे मी काय अनुभवतोय, एका घरामध्ये 3 इलिजिबल लोक आहेत, त्यांना 3 फ्लॅट मिळतात. परत ते काय करतात, SRA मध्ये जाऊन एकच फ्लॅट घेतात, 2 फ्लॅट भाड्याने देतात. आपला जो विचार आहे शासनाचा की त्यांची आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे, त्यांची वैचारिक क्षमता उंचावली गेली पाहिजे आणि त्यांना एक वेगळं राहणीमान शासनाने फॅसिलिटी पण मिळायला पाहिजे. सगळं देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, परंतु ते घेणाऱ्याचा प्रयत्न नाही असं एकंदर दिसतंय. सर, आता आपण बघतोय पुणे शहरामध्ये जरा टाउनशिपचं खूप जरा क्रेज झालेली आहे. म्हणजे आपण आता मगरपट्टा सिटी बघितलं, नांदेड सिटी बघितलं, एक लवासा सिटीचा पण प्रोजेक्ट झाला. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे एवढ्या मोठ्या टाउनशिप येतात, म्हणजे जवळजवळ एक मिनी सिटीज तिथं वसवली जाते. कसं आहे, फक्त जर आपण पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये IT क्षेत्र जसं डेव्हलप होत गेलं तसं तुम्हाला इथं एम्प्लॉईज हे बाहेरनं येण्याचं प्रमाण वाढलं आणि मग त्यांना राहण्यासाठी जागा तुम्हाला पर्यायाने उपलब्ध करून देणं गरजेचं पडतं. त्याच्यासाठी हे ज्या टाउनशिप्स होत आहेत तर त्या टाउनशिप मध्ये जर तुम्ही बघितलं तर IT हब आहेतच. बरोबर आहे. म्हणजे नोकरीचं ठिकाण आणि घराचं ठिकाण हे खूप जवळ असेल तर लोकांना वेळ वाया जाणार नाही येण्या जाण्यामध्ये. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना जास्त रिस्पॉन्स मिळतोय असं वाटतं. हो, 100%. आणि सर, आता मगरपट्ट्यामध्ये जे काही एवढी डेव्हलपमेंट केली किंवा नांदेड सिटी, तर तिथल्या लोकल लोकांना त्यांनी काही असं म्हणजे आता ज्यांच्या जमीन होत्या, कारण ही काय पुण्याच्या आउटस्कर्ट मध्ये सगळी शेती जमीन होती, पण गव्हर्नमेंटने सांगून मध्ये R-झोन मध्ये आलं असेल आणि मग त्यांचं काहीतरी बेसिकली याच्यामध्ये मगर साहेबांना खूप त्यांचं कार्य खूप छान आहे आणि त्यांनी ह्या सर्व शेतकरी लोकांना एकत्र आणलेलं आहे.
त्यांनी तो जो एक नवीन संकल्पना मांडलेली आहे हा. की शेतकऱ्यांना त्यांनी बिल्डर्स बनवलेला आहे. वा. तुम्ही शेती तुमची जागा विकू नका, तुम्ही एकत्रित्या कन्सोलिडेट केलं त्यांनी आणि प्रत्येकाचा शेअर त्यांना दिलाय. नांदेड सिटीमध्ये सुद्धा प्रत्येकाला शेअर दिलेले आहे. त्या शेअर प्रमाणे त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात. सेम मगरपट्टा हा त्यांचा पहिला प्रयोग होता पळाली तत्वावर केलेला. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी केलेला. त्यांचं हडपसरच्या पुढे अजून त्याच धर्तीवरती करतायत असं म्हणजे लक्षात आलं. नाव मला माहित नाही आता इथे. बरोबर. पण ही खूप चांगली संकल्पना आहे की शेतकऱ्याला व्यावसायिक बनवणार. थोडक्यात त्यांना पार्टनर करून घेतलं आपल्या. पार्टनरच केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने ती संकल्पना राबवत आहेत आणि राबवली गेलेली आहे. हे जे अनुकरण खरं तर सर्व लोकांनी करायला पाहिजे, परंतु ह्याच्यामध्ये एकच असतं की कॅप्टन एक पाहिजे तर त्याला दिशा चांगली मिळते. हे मगर साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. बरोबर. सर आपण जे प्रोजेक्ट काही पुण्यामध्ये केले तर त्यातला अशा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला खूप अडचण आली का? जसं तुमचं आता एक वाक्य खूप सिंपल सांगितलं की अडचणीमध्ये संधी शोधा आणि मार्ग काढून पुढे जावा, म्हणजे तुम्ही सक्सेस होणारच आहेत. हो, 100%. तुम्ही असं या प्रवासामध्ये करताना असं तुम्हाला असं वाटलं का? बेसिकली आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देतो, कारण का तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो सुरुवात आम्ही 108 एकरनी सुरुवात केली होती. आम्ही 10 लोकांनी मिळून ती जागा एकत्र घेतलेली होती. नंतर काही कारणास्तव काही लोक रिटायर झाले आणि आता तो प्रोजेक्ट मी राबवतोय. तो प्रोजेक्ट म्हणजे द नेचर सिटी मुकईवाडी. नेचर मुकाईवाडी. द नेचर मुकाईवाडी हा पूर्णपणे एक कन्सेप्ट प्रोजेक्ट म्हणून आपण तो डेव्हलप करतोय. खरं तर आता तुम्ही आपला आता असं चर्चा झाली की इथं मगरपट्टा झाला, त्यानंतर आता नांदेड सिटी आहे, वाडपचं लगत आहे, विदिन सगळं पुणे. मेन कसं होतं, हा जो काही पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे इथलं सगळं असं पॅरामीटर्स मोडले जातात. अरे कुठं 10 किलोमीटर आहे, कुठं 12 आहे. तर तुम्ही जी काही जागा निवडली तर ती पुण्यापासून साधारणतः किती किलोमीटर आहे? आता अगोदर कसं होतं, डेक्कन हा पुण्याचा हार्ट होता. हा. आणि प्रत्येक गोष्ट डेक्कन पासून निगडीत ठरायची. बरोबर. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. आता डेक्कन हार्ट जरी असला तरी आता चांदणी चौक एक पार्ट झालेला आहे, जसं हडपसरचा एक पार्ट झालेला आहे. असं तिथली ती सेंटर झाली. आता आपला जो प्रोजेक्ट आहे द नेचर मुकाईवाडी हा चांदणी चौकापासून 9 किलोमीटरवर आहे. म्हणजे वेस्ट साईड जर तुम्ही बघितली तर आता भविष्यामध्ये अनेक्स कोथरूड हे त्या एरियाला म्हटलं जातं किंवा बावदान. तर चांदणी चौकापासून फक्त 9 किलोमीटरवर हा आपला प्रोजेक्ट आपण डेव्हलप करत आहोत. 9 किलोमीटरवरती. सर आता एक असं बघितलं जातं सगळ्या, म्हणजे एक लॉजिक आहे मला माहित नाही, परंतु पश्चिम भाग हा साधारणतः सदन असतो. म्हणजे आपण मुंबईला जरी गेलो ना तर बांद्रा पूर्व म्हटलं तर सगळ्या स्लम एरिया, पण बांद्रा पश्चिम म्हटलं ना तर हिरोईन सगळे तिथं राहतात. तर ह्या संदर्भात आता वेस्टर्न मध्ये पण गेलो आपण म्हणतो पाश्चिमात्य देश, पश्चिम जर्मनी, म्हणजे हे सगळे प्रगत आहेत. तसं पुण्याचा पूर्व भाग हा थोडा दुर्लक्षित राहिला आणि तुम्ही आता म्हटलं की पश्चिम भागामध्ये जास्त होतंय. तर ह्याचं काय सांगू शकाल लॉजिक? तसं खरं बघायला गेलं ना तसं लॉजिक नाही, पण तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे. कारण कुठेही गेलात तर पश्चिम भाग हा खूप डेव्हलप झालेला आहे आणि पूर्व भाग त्या मानाने कमी डेव्हलप झालेला आहे. पण इथं तसं काही असं लॉजिक नाहीये की बाबा पश्चिम भागातच का. पण एक आहे की जर तुम्ही बघितलं तर पश्चिमेकडचा सूर्य आणि पश्चिमेकडचं वारं हे खूप मनाला भावतं. त्यामुळे लोक पश्चिम दिशा प्रेफर करतात. सर आता तुम्ही बोलला की चांदणी चौकापासून फक्त 9 किलोमीटर आहे. तर हा जो काही तुम्ही नेचर मुकईवाडी, तर हा जो प्रोजेक्ट तुम्ही काय करताय तो खरं तर ड्रीम प्रोजेक्ट आहे तुमचा आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून सक्सेसफुलकडे वाटचाल करताय. तर त्या प्रोजेक्ट विषयी आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली हा कन्सेप्ट असा आहे की आफ्टर 50 ऍक्ट टू 50 कन्सेप्ट मध्ये आम्हाला डिझाईन केलं आहे. आता आफ्टर 50 म्हणजे काय, तर आफ्टर 50 म्हणजे तुम्ही एक आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये झुकलेला आहात आणि आफ्टर 50 पर्यंत प्रत्येकाने स्ट्रगल करून एक लाईफ सेट केलेलं आहे. स्टेबल झालेलं आहे. आणि आता इथनं पुढचं जे आयुष्य आहे हे कसं आनंदाने आणि एन्जॉयफुल करायचं ह्यासाठी हा कन्सेप्ट आपण डिझाईन केलेला आहे. तर यासाठी आम्ही US, UK, ऑस्ट्रेलिया, दुबई या ठिकाणी जाऊन लोकांशी चर्चा केली की जर तुम्ही बाहेर बघितलं तर बाहेर परमनंट व्हिसा हा खूप कमी मिळतोय लोकांना. त्यामुळे 60 नंतर रिटायरमेंट लाईफ हे बाहेर काढणं त्यांना अवघड होईल असं एकंदर परिस्थिती निर्माण झाली होती. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना जर पुढे इंडियात यायचं असेल तर त्यांना कसं पाहिजे, काय पाहिजे,
ह्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला हे वातावरण देणार का. तर हे वातावरण देणार का म्हणजे काय होतंय, तुम्ही जर बघितलं बाहेरच्या देशांमध्ये डाऊनटाऊन मध्ये सगळ्या हायराईज बिल्डिंग असतात बरोबर. आणि ग्राउंड पर्सनचे स्ट्रक्चर जे ते सब अर्बन एरियात असतात. तिथं आपले लोक राहतात आणि ते वातावरण तुम्ही इंडियात द्यायचं आणि त्यात ते पुण्यात द्यायचं. वा, हा माझ्या समोर मोठा टास्क होतो तुम्हाला ते. टास्क होता की G+1चं स्ट्रक्चर देणार. इथं एफएसआय साठी मारामारी आपण करतो आणि G+1चं स्ट्रक्चर देणार, लो डेन्सिटी पाहिजे, पोल्युशन फ्री पाहिजे, हायराईज नाही पाहिजे, या सर्व गोष्टी एकत्रित करून आम्ही हा प्लॅन डिझाईन केलाय. तर आपण या याच्यामध्ये G+1चं स्ट्रक्चर देतोय. G+1 स्ट्रक्चर दिलं तरी आपण त्याला लिफ्ट प्रोव्हाइड केलेली आहे. ग्राउंड घेतला तर त्याला गार्डन फॅसिलिटी, तुम्हाला बंगल्यात राहायचं फीलिंग. फर्स्ट घेतला तर त्याला 18 फूट हाईट आहे, ज्याला तुम्हाला व्ह्यू नॉन डिस्टर्बिंग व्ह्यू असणार आहे. आता या आफ्टर 50 ऍक्टिव्ह 50 मध्ये अजून 3 USP आपण टाकलेले आहेत. त्यात सर्वात पहिलं म्हणजे आफ्टर 50 मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे हेल्थ. माणूस स्वतःच्या बाबतीमध्ये निग्लिजन्स असतो, तो रुटीन चेकअप करत नाही, जी 50 नंतर काळाची गरज आहे. तर आपण त्याच्यामध्ये असं केलेलं की ज्या दिवशी तुमचं पोझिशन असेल त्या दिवशी पूर्ण डाटा तुमचा हॉस्पिटलशी कनेक्ट असणार आहे. आपण त्या प्रोजेक्टमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करतोय, पण सुरुवातीला आपण पॉलिक्लिनिक करून ते सुरुवात करत आहोत आणि नंतर आपण मल्टी स्पेशालिटीकडे जाणार आहोत. तर डाटामध्ये तुम्ही डायबिटिक आहात, तुम्ही कार्डिक आहात, तुम्ही बीपीनी ग्रस्त आहात, तर तो डाटा हॉस्पिटलशी कनेक्ट असेल. हॉस्पिटल त्याच्यावर सगळी तुम्ही ऑलरेडीच घेणार आहात. हॉस्पिटल त्याच्यावर रुटीन उपचार करेल. जर तुम्ही डायबिटिक असाल तर तुमची शुगर लेवल मेंटेन राहील, बीपी असेल तर बीपी मेंटेन राहील, कार्डिक काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर ते रुटीन मॉनिटरिंग करून तुमचं स्टेबल कसं राहील, बरोबर, ह्याच्यावर जास्त आमचा जोर असणार आहे. हा त्यातला पहिला USP. त्याच्यासाठी आपण हेलिपॅडची पण सोय केलेली आहे. जर का इमर्जन्सी जर झाली तर आपण एअर अँब्युलन्सची सोय करून माणसाचा जीव कसा वाचेल, बरोबर, ह्याच्यावर आम्ही जास्त जोर दिलो. प्रायोरिटी जास्त ठेवलेली आहे. दुसरं, आफ्टर 50 मध्ये फॅमिली सेट झालेली आहे, मुलं करिअरच्या हिशोबाने पालकांपासून लांब गेलेले आहेत, मग नवरा बायको सोडलेले आहेत, मग बायको नवऱ्याची काळजी, नवरा बायकोची काळजी, तर दोघांचं काळजी घेणारं कुटुंब, असा हा दुसरा USP आहे. आणि तिसरं म्हणजे आफ्टर 50 मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे संवाद. जर तुम्ही संवाद साधला तर तुमचा स्ट्रेस हलका होईल, स्ट्रेस हलका झाला तर तुमचं आरोग्य उत्तम राहील. म्हणून तिथे आपण गेटेड कम्युनिटी केलेली आहे. एक विचारांचे लोक जर एकत्र आले तर उर्वरित आयुष्य एन्जॉयफुल करू शकतील. आता तुम्ही मगाशी जी आपण रिडेव्हलपमेंट आणि याच्या अगोदर जो वाडा संस्कृती किंवा वाडा बघितला, तर तो कन्सेप्ट सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. तर तुम्ही बघा, आज जे 50+ लोक आहेत त्यांनी त्यांच्या लहानपणी वाडा संस्कृती अनुभवलेली आहे. वाडा संस्कृती काय होती, वाडा संस्कृतीमध्ये आपलेपणा होता, जिव्हाळा होता, आत्मीयता होती, संवाद होता. हा सगळा अपार्टमेंट मध्ये लोप पावलेला आहे. तुम्ही या माध्यमातून आफ्टर 50चे जे लोक आहेत तुम्ही या आणि जुनं जे बालपण आहे ते तिथं तुम्ही अनुभवा आणि नवीन पिढीला सांगा की आम्ही काय अनुभवलंय आणि तुम्ही अनुभवा. आज अपार्टमेंट मध्ये जे दोष निर्माण झाले की संवाद संपलाय, आपलेपणा नाहीये, जिव्हाळा नाहीये, तर तो जिव्हाळा संवाद येणं गरजेचं आहे. याचं एक सिंपल आणि छोटं तुम्हाला उदाहरण देतं. तुम्ही तुमच्या जे आता 50+ आहेत त्यांनी वयाच्या 15 वर्षापर्यंत जे वाढत राहत होते तेव्हा त्यांनी सांगायचं की मी अटॅकने कुणी गेलेलं ऐकलंय किंवा ह्याचा BP शूट झालाय किंवा ह्याचा शुगर लो झालेली आहे. ते का होत नव्हतं, कारण का तेव्हा लोकांच्या अपेक्षा पण खूप कमी होत्या आणि आपलेपणा होता, संवाद होता, स्ट्रेस नव्हता, अनेक गोष्टी होत्या. तर हे परत एकदा आपण त्या जीवनाकडे जाऊ म्हणून हा कन्सेप्ट आपण डेव्हलप करतोय. ह्या इथं मी टाउनशिप करू शकत होतो, हायराईज बिल्डिंग करू शकत होतो, परंतु मला काहीतरी वेगळं करायचं होतं बाकीच्यांपेक्षा, म्हणून मी हा कन्सेप्ट निवडला. सर, किती एकर टोटल तुमचा? आता आपण 108 एकर मध्ये हा पहिला प्लॅन आपण सँक्शन केलेला. आता 700 युनिट आपले सँक्शन आहेत, त्याचा 152 युनिट आपण डिसेंबर पर्यंत पोझिशन मध्ये देतोय. वा. जे परंपरा ठेवून आधुनिकच्या सगळ्या फॅसिलिटी तुम्ही तिकडे प्रोव्हाइड करताय. तर ही अख्ख्या आपल्या पुणे डिस्ट्रिक्ट मधली अशी पहिलीच असेल की ह्या सगळ्या तुम्ही अम्युनिटीज म्हणा किंवा तुम्ही जास्त कन्सेप्ट सांगितलं तर? हो, आता कन्सेप्टला शासनाने जे नाव दिलेलं आहे ते सिनियर लिव्हिंग नाव दिलेलं आहे. माझ्या हिशोबाने सिनियर लिव्हिंग मधला ह्या टाईपचा हा सर्वात मोठा पहिलाच प्रोजेक्ट असेल. हो. टोटल आणि किती तिथं 700? टोटल आता 700 सँक्शन्स आहेत, अजून एक 500 सँक्शन्स होतील नव्याने टोटल आहे. टोटल 1200 युनिटचा टोटल. आणि सर, तुम्ही आता म्हटलात की मी सगळी वन रूफ फॅसिलिटी देणार, म्हणजे सुईपासून पेट्रोल पर्यंत त्या सगळ्या अशा ह्याच्यामध्ये सगळी फॅसिलिटीज असणार. नाही, आता ह्या कन्सेप्ट मध्ये आपण हॉस्पिटल दिलेलं आहे, 5 स्टार क्लब देतोय, रिसॉर्ट देतोय, स्पोर्ट्स क्लब देतोय, 5 वर्ष मेंटेनन्स फ्री देतोय,
पूर्ण एरियाचं वायफाय फ्री देतोय, पूर्ण एरियाचं एक ऍप केलेलं आहे, लोकांना सर्व गोष्टी त्या ऍपवर उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर ऑटोमेशन आहे पूर्ण, तुम्हाला तुमचं युनिट मोबाईलवर ऑपरेट करता येईल. ह्या हिशोबाने आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण टेक्नॉलॉजी सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे पूर्णपणे. तर सर आता जे बघितलं समजा तुमच्या इथे, तर तिथं तुम्ही निसर्गाला म्हणजे नॅचरल, आता ही जी जागा आहे तुमची पुण्यापासून 20-22 किलोमीटरवर 9 किलोमीटरवरच चांदणी चौकापासून, चांदणी चौक. तर तिथे गेल्यानंतर जे काही तुम्ही आता डेव्हलप करताय तर ते निसर्गाचं सगळं तिथं साध्य केलंय का? म्हणजे आता थोडक्यात पश्चिमेला सूर्य मावळतो, तर मग तो सनसेटचं जे लोकेशन असेल असं तर प्रत्येक व्ह्यूला होणार आहे का? बेसिकली हा डेव्हलप करताना निसर्गाला कुठेही बाधा न पोहोचवताना आपण ही डेव्हलपमेंट करत आहोत. वृक्ष संवर्धन करून आपण हा डेव्हलप करत आहोत. त्यामुळं नावच नेचर दिलेलं आहे, तर नेचरला बाधा पोहोचणार नाही याची खूप काळजी घेतोय आम्ही. आणि त्याचा आसपास सुद्धा तिथं राहणार 100%. तुम्ही जर एकदा व्हिजिट केली तर तुम्हाला मी जे म्हणतोय त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव तिथे येईल. बरोबर. सर आता हे प्रोजेक्शन साधारणतः किती वर्षाचं आहे आपलं? बेसिकली 700 अधिक 500 असे 1200 युनिटचं असल्यामुळं तर कमीत कमी आमचा मानस आहे की तो 7 ते 9 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा. सर आता हे थोडस मला वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये येत असेल, म्हणजे पीएमसी PMRDA मध्ये. पीएमआरडी, तर मग ह्याचं अप्रुव्हेशन आणि प्रोसिजर कशी, म्हणजे स्पेशल तुम्ही काही परमिशन? हो, PMRDA कडनं सर्व गोष्टी अप्रूव्ह करून घेतलेल्या आहेत. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सुद्धा या प्रोजेक्टचा आलेला आहे. ईडी, आपले EC आणि MOD आणि PMRDA सँक्शन्स हे सर्व गोष्टी आपण अप्रूव्ह करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे काही ग्राहकांना फायनान्शियली सुद्धा काही इश्यू होऊ शकतो. हे सर्व आपण रेरा सँक्शन केलेलं आहे. रेराच्या साईटवर हे सगळ्या गोष्टी त्यांना बघायला मिळतील आपल्या. सर पीएमआरडी मध्ये जेव्हा काही गोष्टी तुम्ही करताय तर तुम्हाला काही स्पेशल प्रोजेक्ट किंवा त्यांचे काही नॉर्म्स असतात का, की अरे तुम्ही हा करताय मग त्यासाठी एवढं हे करणं मॅन्डेटरी आहे? नाही, ऍक्च्युली कसं आहे, युनिफाईड DC रूल्स अजून PMRDA ला ऍप्लिकेबल झालेले नाही झालं. कारण का त्यांचा DP जो होता तो आता शासनाने रद्द केल्यामुळं त्याला युनिफाईड DC रूल्स ऍप्लिकेबल झाले. परंतु आता सांगितलंय की बाबा युनिफाईड DC रूल्स तुम्ही अप्लाय करा, परंतु अजून तसं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. सर आता तुम्ही हा जो प्रोजेक्ट करताय तर आता मगाशी सांगितलं की तुमच्या म्हणजे आता जनरली हे IT वाले जे असतात ते स्वतःच ऑफिस आणि घर थोडस डिस्टन्स जवळ बघतात, तर आता तुम्ही काय असं स्पेसिफिक कस्टमर तुमच्या डोळ्यासमोर ठेवलंय का, की समजा रे हिंजवडी IT हब आहे किंवा आता अजून पुण्यामध्ये डेव्हलप होत आहे, तर असं काही आम्ही आमच्या डोळ्यासमोर जे कन्सेप्टचा जो टॅगलाईन आहे आफ्टर 50 ऍक्टिव्ह 50 हाच आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. कारण आफ्टर 50 मध्ये कसं आहे की आफ्टर 50 हा काही रिटायरमेंटचं वय नाही आहे. नाही, बरोबर आहे. परंतु तिथून पुढे तुम्ही लाईफ कसं एन्जॉय करायचं ह्याचा स्टार्ट आहे. तर जर तुम्हाला लाईफ आणि लाईफस्टाईल एन्जॉय करायची असेल तर तुम्ही नक्की या प्रोजेक्ट मध्ये येऊ शकता. सर आता द नेचर, आता तुमचं खूप पब्लिसिटी पण चांगली होती, कारण पुणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक वारसा म्हणजे देशाची राजधानी, सांस्कृतिक राजधानी असं म्हटलं जातं. तुम्ही सोलापूरवरून आलात, परंतु आता पुणेकर म्हणून या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने सहभागी होता. आपण खूप चांगले काही संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये करतात. तर हा पार्ट ऑफ द ऍडव्हर्टाईज सोडून द्या, परंतु हे पुण्याचं कल्चर तुम्हाला कसं वाटलं? बेसिकली हा कन्सेप्टचा अवेअरनेस लोकांसमोर पोचवायला आणि ज्या कॅटेगरीचे लोक मला हवे आहेत तर त्यासाठी हे माध्यम म्हणून मी त्याचा वापर केला गेला. नाही, माध्यम केला ठीक आहे, नो डाऊट, परंतु ज्यावेळेस ते माध्यम वापरतो तर ही पुण्याची संस्कृती तुम्हाला कशी वाटली? सर, पुण्याची संस्कृती ही चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि वाईटाला वाईट म्हणणारी आहे. त्यामुळे जर माझा कन्सेप्ट लोकांसमोर मी ठेवल्यानंतर आज लोक त्या कन्सेप्टला अप्रिशिएट करतात की तुम्ही एक वेगळं विजननी हे डेव्हलप करताय, त्यामुळे मला समाधान आहे की माझा कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचला आणि तो लोकांनी स्वीकारला. काय असतं, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही लोकांसमोर सादर करता आणि ती लोकांनी स्वीकारली म्हटल्यानंतर तुमच्यातले कॉन्फिडन्स लेवल वाढतो. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं की द नेचर मुकाईवाडी हा प्रोजेक्ट हा फक्त आणि फक्त लोकमान्य मल्टीस्टेट मल्टी कोऑपरेटिव्ह बँक ह्याच्या मध्ये असल्यामुळे हा पूर्णत्वास जात आहे. बरोबर. हा सिंगल पर्सनचा किंवा माझ्यासारख्याचा हा काम नाहीये. संस्था पाठीशी भक्कमपणे उभी आहे, म्हणून हा प्रोजेक्ट मी इथपर्यंत घेऊन जाऊ शकलोय. अन्यथा माझं स्वप्नच हे राहिलं असतं.
नाही सर, तुमची एवढी तळमळ आहे, आत्मीयत आहे, त्यामुळे कोणीतरी सपोर्ट करतोच ना. ते म्हणतो ना आपण, एखादी जर गोष्ट प्रामाणिकपणे करायची ठरवलं तर तो देव सुद्धा त्या गोष्टीला साथ देतो. ह्याच्यामध्ये एकच आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य मी कायम घेऊन चाललेलं आहे. बरं. त्यामुळे येणाऱ्या कुठल्याही अडचणीला मी फेस करतोय. आणि हे बघा, कॉन्फिडन्स लेवल आहे ना, ही ह्याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. बरं. आणि तुम्ही ती जर का थोडी तुमची वीक झाली, हेजिटेट झालात, की तुमच्यावर आघात झालाच. वा वा, खूप सुंदर तुम्ही सर सांगताय की खरंच कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हाच तुमच्या सगळ्या या यशाकडे घेऊन जात असतो. Yes. आता द नेचर बुकेवाडीला तुम्हाला आमच्या तुळशी मंडळाकडनं खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हा लवकर प्रोजेक्ट आणि पुणे शहरातलं ते एक अट्रॅक्शन हो की अरे कोणी आले जाऊन नेसरवाडी बघू नये म्हणून, असं शुभेच्छा तुम्हाला देतो. परंतु आता मी मगाशी म्हटलं, जसं सांस्कृतिक पुण्याचं एक केंद्रबिंदू आहे, तर पुण्याचा गणेश उत्सव पण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि जगामधनं लोक हा गणेश उत्सव पाहायला येतात. तर तुम्ही सुद्धा या पुण्यामध्ये आता अनेक वर्ष राहतायत, तर तुम्हाला हा गणेश उत्सव कसा वाटला? मला लहानपणापासून गणेश उत्सवाचं खूप अट्रॅक्शन आहे. म्हणजे मी जेव्हा सोलापूरमध्ये होतो तेव्हा सुद्धा मी प्रत्येक वर्षी गणपती मंडळामध्ये सहभागी होत होतो. अरे वा. गणपती मंडळामध्ये रात्रीचं लेझिम खेळणं, सजावटीला वेळ देणं, ह्याच्यासाठी मी घरच्यांचा मार पण खाल्लेला आहे. कारण अभ्यास सोडून तू हे का करतोस, तुला करिअर करायचंय, तुला हे करायचं नाही. परंतु आज मी जे उभा आहे हे ह्या गोष्टींमुळेच उभा आहे, कारण का इथंच ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात की व्यावसायिक जीवनात कसं वागायचं. येस येस, मला असं वाटतं गणेश उत्सव एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. 100% त्याच्यामध्ये आपण एमबीएचा जरी कोर्स म्हटला तरी ह्या 100% आपल्याला येस येस येस. मी ह्याला बिलीव्ह करतो, कारण मी जे घडलेलं आहे मी ह्याच माध्यमातून घडलेलं आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी मी जात होतो, कारण मला प्रत्येक ठिकाणी गेल्यामुळे एकतर माझ्या ओळखी झाल्या, बरोबर, मला माणसांचे विचार काय ते लक्षात आलं, कोण कसं वागतं हे समजलं. हे जे बाळकडू लहानपणी मिळालं ना, बरोबर, ते मला पुण्यात येऊन त्याचा फायदा झाला. तुम्ही असे कणखर झालात की गणपती मंडळाचं काम करून कुठल्याही अडचणींना आपण समोर जाऊ शकतो. नाही, मग कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही माणसाशी बोलण्याची माझी तयारी आहे. म्हणजे तो आत्मविश्वास तुम्हाला चांगला बळवला. येस येस येस. मग आता तुम्ही गणपतीत तर कार्यकर्ता म्हणून काम केलंच, तर हा पुण्याचा गणेश उत्सव कसा वाटला तुम्हाला? नाही, खूप छान, खूप छान. म्हणजे मी तर तुमच्या मंडळाचा आभारी आहोत जी तुम्ही मला संधी दिलेली आहे. आणि मी इथून पुढे तुमच्या मंडळाबरोबर कायम स्वरूपी राहणार आहे, हे मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं. नाही सर, तुम्ही हाच खरं. तुम्ही आता 2-3 वाक्य खूप चांगली सांगितलीत म्हणजे आपल्या या पॉडकास्ट मध्ये, की अडचणींमध्ये संधी सोडून आपण त्याच्यावर मात करून पुढे जायचं, आत्मविश्वास चांगला ठेवला पाहिजे, प्रामाणिकपणे आणि तळमळीने काम केलं पाहिजे. तर आता जी आपण एक तरुण पिढी बघतोय की त्यांना थोडंसं काय होतं की स्ट्रगल पेक्षा झटपट कसं श्रीमंत होता येईल किंवा पैसे कसे कमवता येईल, तर ह्या तरुणांना आपल्या या माध्यमातून आपण काय संदेश द्याल? बेसिकली मी प्रत्येक म्हणजे माझ्याकडे जे येतात लोक त्यांना मी सांगतो की सक्सेस म्हणजे काय, विक्टरी. तर तुम्ही फिजिक्स शिकला असाल तर फिजिक्स मध्ये स्केलर आणि वेक्टर हे 2 गोष्टी आहेत. स्केलर डिफाईन करायला तुम्हाला युनिट अँड मॅग्निट्यूड लागतं, आणि वेक्टर डिफाईन करायला युनिट, मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन लागतं. त्याच्यामध्ये जी डिरेक्शन महत्वाची आहे ना, तसंच सक्सेस मध्ये डिरेक्शन ही खूप महत्वाची आहे. वा, जर तुम्ही योग्य दिशेने पावलं उचलली असेल तर हे तुम्हाला सक्सेस मिळणारच. त्यामुळे तुम्ही काय म्हणतो की तुमची जी दिशा आहे ना ती तुम्ही कायम चेक करत राहा की दिशा योग्य आहे का. पण काय असतं, स्वतःला कळत नाही की मी योग्य दिशेला चाललोय का. त्यामुळे पॉज घेणं हे खूप महत्वाचं आहे. पॉज घेऊन तुम्ही थांबा, मागं पहा आणि मग पुढे अपेक्षा काय ते चेक करा, तुम्हाला नक्की सक्सेस मिळणार आहे. वा वा, योग्य दिशा जर ठेवली तर सक्सेस काय तुमचा लांब नाही. आणि इफिशियन्सी मध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल, पण दिशाहीन जर तुम्ही प्रवास केलात तर तुम्हाला सक्सेस कधी मिळेल हे सांगता येत नाही. सर त्यावेळेस ना आम्ही ज्यावेळेस तुम्ही हे काम केलं या व्यवसायामध्ये, तर त्यावेळेस सोशल मीडियाचा इम्पॅक्ट असा काही नव्हता, परंतु आता सर सोशल मीडियाचा खूप इम्पॅक्ट झालाय. तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? बेसिकली कसं आहे, आता जो एज ग्रुप आहे जो सोशल मीडिया ऍडिक्ट आहे, तर प्रत्येक गोष्टीचं ना अति तिथं माती लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही त्याचा कसा वापर करताय, किती वापर करताय आणि आपल्यासाठी किती वापर करताय आणि आपलं पोटेन्शियल त्यातनं कसं वाढवताय ह्याच्यावर तुम्ही खरं तर ते बघायला पाहिजे, फोकस केला. आणि आपला वेळ वाया घालवायला नाही पाहिजे. जर प्रोडक्टिव्हिटी जर तुमची वाढत असेल त्या गोष्टीने तर 100% तुम्ही त्याच्यावर वेळ द्या. पण जर प्रोडक्टिव्हिटी वाढत नसेल तर तुम्ही वेळ देऊ नका.
एक छंद, एक आनंद घेण्यासाठी काय वेळ तुम्हाला द्यायचा तेवढा वेळ द्या, पण आपण ऍडिक्ट झालेलो आहोत. बरोबर. तर ऍडिक्ट होऊ नका. महत्वपूर्ण संदेश आहे. खरं तर त्याच्यातनं काही प्रोडक्टिव्हिटी असेल तर तुम्ही निश्चित बघा, पण वेळ घालवायचा असेल तर लिमिटेड मध्येच तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा, कारण ती काळाची गरज आहे. पण सर, आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुमच्या ह्या सगळ्यामध्ये तुमचे मिसेस असतील, म्हणजे देशमुख मॅडम असतील, आणि आता तुमचा मुलगा पण मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तुमच्या ह्या कंपनीमध्ये आलेला आहे. तर ह्या सगळ्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा काय ह्यामध्ये झाला? प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेससाठी हा घरच्यांचा सपोर्ट पाहिजेच. घरचं वातावरण ह्यासाठी जर चांगलं नसेल तर माणूस दोन ठिकाणी लढू शकत नाही. त्यामुळे घरचं वातावरण चांगलं ठेवणं हे घरच्या स्त्रीचं काम आहे. बरोबर. आणि ते तिनं पूर्णपणे खंबीरपणे निभावलेलं आहे, म्हणून मी आज तुम्हाला इथं दिसत आहे. बरोबर. आणि तो सपोर्ट आहे म्हणून मी इथं आहे. कारण माणूस आहे शेवटी, तो घरी पण लढणार, बाहेर पण लढणार. त्याची इफिशियन्सी घरच्या स्त्री लक्षात घ्यायला पाहिजे की नक्की कुठं खर्च व्हायला पाहिजे. हो, त्याची जर का व्यवसायात खर्च झाली तर आपल्याला वेगळे दिवस बघायला मिळतील. पण त्याची इफिशियन्सी व्यवसायात न खर्च होता तर घरी खर्च होत असेल तर मग व्यवसाय कसा वाढवणार? तर हे नक्की घरच्या स्त्री विचार करायला पाहिजे. असं म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. हात नाही, बरोबर पाहिजे ती, म्हणजे हात नाही, स्त्री बरोबरच पाहिजे. कारण काय माहितीये का, आपण काय करतोय, म्हणजे पर्सनली मी माझ्या बाबतीत म्हणतो की मी काय करतोय ही प्रत्येक गोष्ट माझ्या पत्नीस माहिती पाहिजे. कारण तीच सर्वात जास्त चांगला सल्ला देणारी आहे असं मला वाटतं. बरोबर. नुसतं पत्नीला मानता एक चांगला मित्र म्हणून तर आपण सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर आयुष्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या नाही. कारण कसं माहितीये का, तुम्हाला मॉरल सपोर्ट हा सर्वात जास्त चांगला पत्नीकडनं मिळत असतो. कारण का तुम्हाला सर्वात जास्त चांगलं पत्नीच ओळखत असते. बरोबर. आणि ज्या क्षणी तुम्हाला मॉरल सपोर्टची गरज असते तेव्हा मी तर म्हणतो की इकडे तिकडे खांदा घेण्यापेक्षा तुम्ही पत्नीचा खांदा घ्या. पत्नीचा जो खांदा आहे ना तो तुम्हाला कायम चांगली दिशा दाखवणारा ठरतो. सर, आत्ताच्या आपल्या संवादामध्ये तुम्ही खूप चांगले चांगले मेसेज दिले, म्हणजे तरुणांना दिला, फॅमिलीमध्ये दिला, तुमच्या प्रोजेक्ट मधनं आरोग्य कसं राहावं हे पण दिला, 50 नंतरचं जर तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं असेल तर त्या पद्धतीने पण दिला. आता हे सगळं तुम्ही पूर्णपणे अंगीकारताय, तर हे स्वप्न तुम्ही असं लहानपणापासून पाहिलं होतं का? म्हणजे मी असं काय विचारतो की त्यातनं पण एक मिळेल की अरे लहानपणापासून मी असं पाहिलं होतं, अरे मी हे करेल आणि आता तुम्ही तिथं जाताय तर त्याचा तुम्हाला किती आनंद होत असेल? बघा, मी म्हणजे हा अजून एक सांगतो की प्रत्येकाने ही स्वप्न बघायलाच पाहिजेत आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तर तुम्हाला आयुष्यात एक समाधान मिळेल की मी हे स्वप्न बघितलं आणि मी हे अचीव्ह केलं. आणि स्वप्न हे बघणं गैर नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कशाला हांतरून बघून पाय पसरायचे नाही, पहिला पांघरूनच एवढा मोठा घ्यायचं तिथं माझे पाय पोचायला पाहिजे. वा वा वा. तुम्ही स्वप्न मोठीच तुम्ही असं सॅच्युरेटेड किंवा लिमिटेड होऊ नका. तुम्ही असं पहिलं काही तो वास सोचा, म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला हे मिळेल. आणि कसं असतं, जेव्हा तुम्ही एखादं मोठं स्वप्न बघता मग त्याच्या स्वप्नामध्ये त्याचे तुम्ही स्टेप्स करा की हे जायचं नाही तर मग ह्याच्यातला हा स्टेप प्रत्येक स्टेप पास केले की तुम्हाला एक लेवलचा कॉन्फिडन्स लेवल वाढत राहणार आहे आणि मग तुमची दिशा बरोबर आहे तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे स्वप्न ही मोठीच बघायला पाहिजेत, तुम्ही छोटी स्वप्नच बघू नका. सर, खूप मनमोकळ्यापणाने आणि तुम्ही एकदम रिअलिस्टिक वरती बोलला, कारण का प्रॅक्टिकल नॉलेज आहे. जो सिव्हिल इंजिनिअरिंग करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणारा एक मोठं प्रोजेक्ट करतोय आणि ह्या सगळ्या अनुभवाचा निश्चितच आमच्या या युट्यूब चॅनल माध्यमातून सगळ्यांना निश्चितच एक काहीतरी प्रेरणा मिळू शकेल, बोध मिळू शकेल आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टींची सविस्तर उत्तरं दिली. आपल्या इथे काही मान्यवर सुद्धा आपल्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला आलेले असतात. मी तर तुमच्याशी संवाद साधलाच आहे, परंतु काही आमचे सहकारी इथं आहेत तर त्यांनाही मी विनंती करतो की देशमुख साहेबांशी आपल्याला काही संवाद साधायचा असेल किंवा आपल्या काही क्युरियोसिटी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. नक्की. जय गणेश. नमस्कार सर. आपला संबंध प्रवास पाहत आलो मी, लहानापासून मोठ्यापर्यंत व कमी वेळेत जास्त प्रवास तुम्ही पार केला, सर्व केला. पण या प्रवासामध्ये एक गोष्ट आम्हाला जाणवली, तुम्ही तुमची सामाजिक भावना ही अजिबात कुठं मिस केली नाही. जसं तुम्ही मोठे झाला तसं तुमची सामाजिक भावना त्याच्यात जास्त दुप्पट झाली. यामागचं मूळ कारण काय सर?
बेसिकली मी आलो आहे खूप लोअर मिडल क्लासमधून, त्यामुळे समाज आणि सामाजिकता काय ह्याचा मला पूर्ण अभ्यास आहे. आणि मी कायम लोकांना सांगतो आहे की आर्थिक विषमतेमध्ये तुम्ही जाऊ नका. जेवढी तुम्ही आर्थिक विषमता कमी कराल तेवढं तुम्हाला जगणं सोपं होणार आहे. त्यामुळे मी कायम हे बघतो की मी जसं जीवन जगतोय तसे माझ्या बरोबरचे लोकांनी तेच जीवन जगावं, आणि यासाठी माझा प्रयत्न असतो. नमस्कार. नमस्कार. मी किरण चव्हाण. मी पण आता तुमच्या बऱ्याच बिल्डर लोकांच्या सानिध्यात असल्यामुळे मला पण असं वाटत होतं की आपणही बिल्डर हवं. तर मी एक छोटेसा एक प्रोजेक्ट घेतलेला आत्ता. पण तुम्ही आत्ता मला जे प्रश्न विचारता मला तुम्ही जे आत्ता जे सांगितलं ज्याबद्दल मला सगळी उत्तरं यातच मिळाली की एक जागा घेण्यापासून एजंटपासून काय त्रास होतो, कॉर्पोरेशनचा काय त्रास होतो. आता पंडित सरांनी सांगितलं की परवानगीला किती वेळ लागतो. मी जी जागा घेतली आत्ता विलेवाडीला तिला रेल्वेची परमिशन पाहिजे होती. त्याला 3 महिन्याची आम्हाला मुदत दिली ती, पण 7 महिने त्या जागेला अजून परमिशन मिळाली नाही. आत्ता मिळाली आम्हाला ती. पण पेशन्स कधी ठेवायचे. तुम्ही आत्ता जे बोलले की पॉज ठेवून सक्सेस कसा करायचा हे मला सगळी उत्तर यातून मिळाली. म्हणजे मी या कट्ट्यावरती आता 10-11 वेळा येतो आहे. म्हणजे ह्या कट्ट्यावरती असे एक ऐकायला मिळतं की आपलं ज्ञान वाढत जातं. मग त्या तुमच्या या सांगण्यातून मला आत्ता म्हणजे प्रश्न विचारायचा काही संबंध नाही याच्यामध्ये. पण तुम्ही सांगितलेलं आहे की कसं आपल्याला यश मिळतं, काय मिळतं, हे आत्ता या तुमच्या प्रश्नाचं सगळी उत्तरं मिळाली. त्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, व्यवसाय करत असताना किंवा व्यवसायाची सुरुवात करत असताना जे मी अनुभवलं, हे जे मी केलं ना, हे सर्व लोक तेच करत आलेले आहेत. परंतु इथून पुढं एखादा व्यवसाय करत असताना तुम्हाला व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करायचा, व्यवसायाचा इम्पॅक्ट कसा द्यायचा ह्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तुम्ही व्यवसाय सुरू करू नका. अन्यथा जास्त अडचण निर्माण होईल. काय होतं, माझ्या मित्राने व्यवसाय चालू केला म्हणून मी व्यवसाय चालू करतो आणि इरिशिरीवर आपण तो जातो आणि प्रत्येकाचे घरं वेगवेगळे असतात. त्याला कोणीतरी सपोर्टिंग भेटतं, तो पुढे जातो आणि आपली अडचण निर्माण होते आणि आपण मग असं म्हणतो की मलाच कसं कोण भेटत नाही, किंवा मग आपली निगेटिव्हिटी तयार होते. तर तसं न करता व्यवसाय करायचं ना, तर ते व्यवसायाचा पूर्ण अभ्यास पाहिजे. तुम्हाला जसं स्टार्ट माहिती आहे तसं कुठं थांबायचं आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं हे, ज्याला थांबायचं कळतं ना तो जास्त पुढे जातो. सर नमस्कार. नमस्कार. आपण वाडा संस्कृतीबद्दल बोललो. वाडा संस्कृतीमध्ये आम्ही आज इथले जे कार्यकर्ते आहोत, आम्ही खूप वर्ष वाडा संस्कृतीमध्ये होतो आणि वाडा संस्कृतीमधलं जे प्रेम ते आता काही खरंच राहिलं नाही. पूर्वी म्हणजे घरात एकाची भाजी झाली तर अख्ख्या वाट्या घराघरात फिरायच्या, त्याची भाजी आपल्याकडं. आता तसं नाही होत. त्यामुळे संवाद हा बंदच झाला. तर असं काही तुमच्या डोक्यात येईल का की तुम्ही जे नगर जिथं स्थापन केलं आहे की चला ह्यामध्ये एक थोडासा पार्ट एक वाडा संस्कृतीप्रमाणे आपण करावा, की वरच्या 50 वर्षाच्या पुढचे लोक जर आली तर त्यांना गतजीवनाची थोडीशी आठवण व्हावी, तर असं काही डोक्यात येईल का भविष्यामध्ये? बेसिकली कन्सेप्टच तो आहे. सगळं प्रोजेक्टच त्याच्यावर आधारित आहे. गेटेड कम्युनिटी जी म्हणतोय आणि युनिटसुद्धा मी तसेच डिझाईन केलेत की एका विलामध्ये 8 युनिट आहेत. म्हणजे तुम्ही एक वाड्यामध्ये 8 भाडेकरू असल्यासारखं आहे. त्यामुळे संकल्पनाच ती आहे की सर्व लोकांनी एकत्र यावं, संवाद साधावा. जसं आपण तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की एका कुणा वाड्यामध्ये असताना 1 वाटी तूप द्या, 1 वाटी तेल द्या म्हणायची कुणाला लाज वाटत नव्हती मागायला. पण आज तुम्ही शेजारच्याकडे नुसतं मागायला गेलात तर तेव्हा काय परिस्थिती खराब झाली का? तिथनं चालू होती विषय. तरी प्रश्न पडतो. तेव्हा असं कधी कुणाला वाटलं नाही की हे ना हक्काने बाबा जरा साखर द्या. नाही ते प्रेम राहिलं. दहीपासून साखरेपासून कुठली गोष्ट मागायला कधी लाज वाटली नाही. तर ही गोष्ट परत यायला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण एका लेवलला मानत होता. आज त्याच्याकडे अडचण आहे तर उद्या माझ्याकडे पण अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यांना द्यायला अडचण नव्हती आपल्याला आणि त्यांच्याकडनं मागायला पण अडचण नव्हती. पण आज तो संवाद, ती आत्मीयता, तो जिव्हाळा अपार्टमेंटमध्ये राहिलेला नाही आहे. हेच मी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे तुम्ही परत या, ते आणा आणि नवीन पिढीला दाखवा अगदी करेक्ट की हे काय जीवन होतं आमचं. आणि सगळा प्रोजेक्टच त्या ह्याच्यावर आम्ही एकदा बघायला येऊ. नक्की आम्ही बघायला येऊ गणेश उत्सव झाल्यानंतर. दुसरा एक छोटासा प्रश्न, नितीनला आमच्या माणसं जोडायची खूप सवय आहे आणि ह्या सवयीमध्ये 2024 पासून आपण ह्या तुळशीबाग मंडळाशी निगडीत झालात. परवा तुम्ही सहकुटुंब सहपरिवारासह आलात, आम्हाला अतिशय आनंद झाला. तर ह्या तुळशीबागेच्या 2 वर्षाच्या या मंडळाच्या संदर्भामध्ये आपला आणि आपल्या कुटुंबाला तुळशीबाग मंडळातर्फे काय वाटतं? त्या दिवशी सुद्धा नितीनजींना मी सांगितलं की तुम्ही सहकुटुंब मला बोलवत आहे, ह्यातच मला खूप आपलेपणा वाटतो. कारण हे माझं आवडीचं कार्य आहे. आणि जसं नितीनजी लोक जमवतात
त्याप्रमाणे मला सुद्धा लोक जमवायला खूप आवडतं, म्हणूनच आज आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे. आणि हे मी कायम चालू ठेवणार आहे आणि असंच चालू राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उलट तुम्ही आमच्या या तुळशीबाग परिवारात कायमस्वरूपी राहू अशी आमच्या 100% सर्व कार्यकर्त्यांची इच्छा. आणि मंडळाचा किंवा गणपती बाप्पाचा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये कोण लहान नाही, कोण मोठा नाही, सगळे त्या प्लॅटफॉर्मवर आले की सगळे गणेश भक्त म्हणून असतात. नाही, हेच महत्वाचं हेच आहे. महत्त्वाचं. आणि मैत्रीमध्ये हेच असतं, मैत्री तुम्ही आर्थिक निकषावर केली आहे का विचारांवर केली आहे हे महत्वाचं आहे. आर्थिक निकषावर केलेली मैत्री ही मैत्री नसते, टिकतच नाही, तो व्यवहार असतो. बरोबर, नक्की. त्यामुळं मैत्रीमध्ये पहिल्यांदा मैत्रीची आपली संकल्पना काय आहे किंवा व्याख्या हे लक्षात घ्यायला पाहिजे मैत्री हे करताना. प्रत्येकाने आणि लक्षात आमची मैत्री जी आहे ही विचारांवर आहे. बरोबर. आपण ज्यांच्याशी आता मनमोकळेपणाने संवाद साधला ते आपल्या तर नेचर मुकईवाडीचे देशमुख सर, मी आमच्या तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकासजी पवार, तुळशीबाग मंडळाचे उपाध्यक्ष विनायकजी कदम आणि आजच्या या कट्ट्याला आवर्जून उपस्थित आमचे गजानन होजरेचे गजानन सालगर या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी देशमुख साहेबांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करावा. धन्यवाद. तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती